नमस्कार। आज आपण एक अतिशय अद्भुत आणि जीवन बदलवणारे पुस्तक समजून घेणार आहोत। द पॉवर ऑफ नाउ म्हणजेच आता या क्षणाची शक्ती। ह्यात सांगितलेले ज्ञान आपण जर खरंच आत्मसात केले तर आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं। चला तर मग आपण या पुस्तकातले काही महत्त्वाचे विचार समजून घेऊया। वर्तमान क्षणांचं सामर्थ्य। आपण बराच वेळ भूतकाळात घुटमळतो। काय चुकलं, कोण काय म्हणालं, काय झालं, किंवा मग भविष्याच्या चिंता करत बसतो। काय होईल, यश मिळेल का, पण खरं जीवन कुठं आहे ते आपले फक्त आणि फक्त आत्ता। जर तुम्ही आत्तामध्ये पूर्णपणे जगायला शिकलात तर तुमचं दुःख हळूहळू विसरून जाईल, कारण दुःख हे काल्पनिक आहे। ते भूतकाळात राहतं किंवा भविष्याच्या भीतीत, पण आत्तामध्ये दुःखाला जागाच नाही। मन आपलं साधन, मालक नव्हे। आपलं मन एक साधन आहे, जसं हात, डोळे किंवा पाय, पण आपण अनेकदा त्याच्या नियंत्रणात जातो। सतत विचार, चिंता, पश्चाताप, राग, हेवा आणि असंख्य भावना या सगळ्या गोष्टींनी आपण स्वतःला हरवून बसतो। पण लेखक सांगतात, मनावरचं नियंत्रण परत मिळवा, मनाला वापरा, पण त्याला तुमचं आयुष्य चालवू देऊ नका। कारण जर मनाचा मालक तुम्ही नसाल तर तेच तुम्हाला वेडं करतं। दुःखाची खरी कारणं। आपल्याला वाटतं की बाहेरची परिस्थिती म्हणजे पैसा नाही, नात्यांमध्ये वाद, समाजाचं दडपण यामुळे आपलं दुःख आहे, पण खरं कारण काय आहे? आपली प्रतिक्रिया। एखादी गोष्ट आपण कशी पाहतो त्यावर आपलं दुःख किंवा समाधान अवलंबून असतं। परिस्थिती बदलणं नेहमी शक्य नसतं, पण आपला दृष्टिकोन बदलणं मात्र आपल्या हातात आहे, आणि तिथूनच सुरू होते खरी परिवर्तनाची वाट। इगो आपला खोटा स्व। इगो म्हणजे काय? तो खोटा चेहरा जो आपण घडवतो। मी अमुक आहे, माझं हे आहे, माझं ते गेलं, मी ह्याच्यापेक्षा भारी आहे, या सगळ्या भावना, तुलना, स्पर्धा, असूया या इगोमुळे निर्माण होतात। पण हे खरं मी नाही। आपलं खरं अस्तित्व हे खूप खोल आहे, ते या सगळ्या कल्पनांपलीकडचं आहे। आणि जेव्हा आपण इगोपासून मोकळं होतो तेव्हा खरं शांत, समाधानी जीवन आपलं होतं। एक्सेप्टन्स स्वीकारा आणि मुक्त व्हा। आपल्या हातात नसलेल्या गोष्टींना बदलण्याची धडपड करत आपण स्वतः त्रास करून घेतो, पण जर आपण त्या गोष्टी स्वीकारल्या अगदी अंतःकरणाने तर एक विलक्षण शांतता आपल्याला मिळते। एक्सेप्टन्स म्हणजे हार मानणं नाही, तर हे समजून घेणं की या क्षणात जे आहे ते आहेच, आणि त्या स्वीकारातूनच खऱ्या बदलाची सुरुवात होते। निष्कर्ष। आता हाच क्षण आहे जिथं आपलं आयुष्य सुरू होतं। भूतकाळ मागे गेले, भविष्य अजून आलं नाही, फक्त हा क्षण, हा श्वास, हे जीवन। जर हे विचार उपयोगी वाटले असतील तर सबस्क्राईब करा मनी गॉडिसिटीला। दररोज नव्या प्रेरणादायी गोष्टीसाठी भेट द्या। धन्यवाद।